लोकसभा निवडणुकीआधीच औरंगाबादमध्ये शिवसेनेत बंडाळी माजली। जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते आणि कन्नडचे माजी आमदार नामदेव पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। पवारांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश खुद्द दिल्लीहून आले होते। चंद्रकांत खैरेंच्या बालेकिल्ल्यात सुरू असलेली ही धुसफूस पक्षाला गांभीर्याने घेण्याची गरज आहे। लोकसभा निवडणुकीआधी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का सहन करावा लागलाय। कन्नडचे माजी आमदार नामदेव पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। शिवसेना सोडताना त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली। आयुष्यात पाहिलेल्या सर्वात लाचार खासदार अशी टीका पवारांनी खैरेंवर केली आहे। त्यातच हर्षवर्धन जाधवांना शिवसेनेनं पक्षात स्थान दिलंय। त्यांनाच आमदारकीचं तिकीट मिळणार हे जवळपास नक्की झालंय। त्यामुळेही पवार नाराज होते। मोहन प्रकाश साहेब, मी माझ्या आयुष्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सर्वात लाचार खासदार जर बघितला असेल तर तो चंद्रकांत खैरे हा सर्वात महत्त्वाचं काय की त्यांनी पुढच्या भावी राजकारणाची दिशा ओळखलेली आहे। आज जर तिथं शिवसेनेमध्ये जर काही फार मोठं भवितव्य असलं तर मला वाटतं ज्या आणखी काही दिवसानंतर आणि आपण पाहतो। मुख्यमंत्र्यांच्या या भेटीच्या निमित्ताने अशोक चव्हाणांचा मुद्दाही चर्चेत होता। अशोक चव्हाणांकडे आगामी निवडणुकीत योग्य ती जबाबदारी दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले। अशोकराव चव्हाण हे फक्त मराठवाड्याचे नाहीत तर महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांना महत्त्वाची भूमिका निभावायची आहे। त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना निश्चितपणे त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि निश्चितपणे आम्ही जेव्हा आणखी जबाबदारीचं वाटप करू। एकूणच नामदेव पवारांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निमित्ताने औरंगाबादसह मराठवाड्यात काँग्रेसनं पुन्हा एकदा पक्ष बळकटी करण्याला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।